विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. वेक्टर मी तुम्हाला सांगू का? वेक्टर आपल्याला परफेक्ट करायचं आहे. ते जमलं ना, लाईन आणि प्लेन हे टॉपिक सुद्धा आरामात जमतात लक्षात घ्या. डेरिव्हेटिव्हची भीती वाटते, इंटिग्रेशनची भीती वाटते, सोडून द्या तो विषय. ओके, करायचंय आपण, ते पण मी तुमचं घेणारच आहे या 2-4 दिवसात म्हणूया आपण. पण हे असे काही टॉपिक आहेत ना, मॅट्रिसेस, लॉजिक, वेक्टर, लाईन, प्लेन सोपे टॉपिक आहेत. पण त्यात कळालं पाहिजे आपल्याला, की करायचंय काय? ओके. मग आता मी काय म्हणतोय बघा, वेळ न घालवता पटापट मी टाइप घ्यायला सुरुवात करतो बरं का. म्हणजे पहिला जो टाइप मी घेतला किंवा पहिला जो क्वेशन सिलेक्ट केलाय, ऑब्व्हियसली हे पी-वाय-क्यू आहेत. या टाइपचेच प्रश्न बोर्डमध्ये आलेले आहेत आणि हे फक्त ना माहिती असेल तरच सॉल्व्ह करायला जमणार ना आणि कसं सॉल्व्ह करायचं एवढंच मी तुम्हाला सांगणार आहे. बघा मग आता कसं आहे, की इथं काय विचारलंय, की शो दॅट हा जो पहिला वेक्टर आहे आणि हा दुसरा वेक्टर आहे, हा पॅरलल आहे हे प्रूव्ह करायचं आहे. चला एकाला ए बार म्हणूया आणि एकाला बी बार म्हणूया. आणि याच्यातून जर मी -2 कॉमन काढलं, तर मला हा वेक्टर मिळतोय का बघा? मिळतोय. म्हणजे मी काय केलं, हे ए बार आणि हा बी बार. बी बार मधून -2 कॉमन काढलं, की मला आज जो वेक्टर मिळतोय तो ए बार आहे. याचा अर्थ बी बार हा स्केलर मल्टिपल ऑफ ए बार आहे. याचा अर्थ ते वेक्टर पॅरलल आहेत. आलं लक्षात तुमच्या? आता 3-4 पॉइंट दिलेत आणि मी असं स्केलर मल्टिप्लाय प्रूव्ह केलं. मग एक पॉइंट जर त्यात कॉमन असेल, आता ए-बी, बी-सी, ए-बी आणि ए-सी म्हणूया. हे कॉमन आहे ना, मग ते कोलिनियर सुद्धा म्हणू शकतोय. इथं मी याचा रेशो सुद्धा घेऊ शकतो. कसं माहितीये का? 2 ला -4 ने डिव्हाईड करा. 1/-2 किंवा -1/2, -1/2, -1/2 आलं की नाही? पण मी तुम्हाला सांगतो आता नोट डाउन करून नोट्समध्ये लक्षात ठेवा तुमच्या पॅरलल प्रूव्ह करायचंय. स्केलर मल्टिप्लाय हे प्रूव्ह करा. स्केलर मल्टिप्लाय प्रूव्ह केलं, की झालं लक्षात घ्या. ओके. पहिला पॉइंट झाला. नेक्स्ट सगळ्यात महत्वाचं, की ए बार आणि बी बार आर नॉट कोलिनियर. फाइंड व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा आणि म्यू असले प्रॉब्लेम येतात. आता हे जे पहिलं आहे ना, समजून घ्या बघा. ह्याला काय अर्थ नाही बरं का, समजून घ्या. हे सिंपल आहे. ए बारचा कोएफिशियंट 2 लॅम्बडा, इथे ए बारचा 1 आहे. 2 लॅम्बडा इक्वॉल्स टू 1 मिळाला. लॅम्बडा इक्वॉल्स टू 1/2 येणार. त्याच्यानंतर बी बारचं मायनस म्यू इक्वॉल्स टू +3. ओके. झालं की म्यूची व्हॅल्यू काय मिळाली -3. मग सोडवाल तुम्ही. कंपॅरिझन फक्त करायचं आहे, की 1 प्लस लॅम्बडा इक्वॉल्स टू म्यू आणि 2 लॅम्बडा इक्वॉल्स टू 4 म्यू. ओके. म्हणजे बघा दुसरं 1 प्लस लॅम्बडा इक्वॉल्स टू म्यू आणि 2 लॅम्बडा इक्वॉल्स टू 4 म्यू. आता ऐका 2 लॅम्बडा जर 4 म्यू असेल तर लॅम्बडाची व्हॅल्यू 2 म्यू. ते इथं पुट केलं. प्लस मायनस, मायनस प्लस करा, सॉल्व्ह करा. फिनिश. इथे काही लक्षात ठेवायची गरज नाही. कंपेअर करा. ए बारच्या कोएफिशियंटला ए बारच्या कोएफिशियंटने कंपेअर करा आणि सॉल्व्ह करा. ठीक आहे? तर नेक्स्ट लिनियर कॉम्बिनेशन. हा जो वेक्टर आहे, 1, 2 आणि तिघांची लिनियर कॉम्बिनेशन हे प्रूव्ह करायचं आहे. नोट डाउन करून ठेवा लिनियर कॉम्बिनेशन. मग इथं मी काय करावं लागतंय बघा, की आर बार इक्वल्स टू एक्स ए बार, वाय बी बार आणि झेड सी बार. असं जर आलं प्रूव्ह होत असेल तर लिनियर कॉम्बिनेशन करायचंच आहे. याचा अर्थ इथं एक्स, वाय, झेड ची व्हॅल्यू काढावी लागेल. हा तुमचा वेक्टर आर बार तो इथं लिहा. एक्स इंटू पहिला ए बार, वाय इंटू ओके इथं अरे इथं वायच लिहिलं नाही. दिसतंय का तुम्हाला? इथं एक्स लिहिलंय. इथं झेड लिहिलंय आणि इथं वाय लिहायचंच राहिलं. हे लक्षात घ्या. ओके, बरं. आता काय करायचं बघा. इथं 2x आय कॅप. ओके. त्याच्यानंतर 2y इथं आय कॅप. इथं आहे 3z आय कॅप. 2x, 2y, 3z आलं का? मी आय कॅप कॉमन काढलं आणि मग आयचा जो कोएफिशियंट आहे आय कॅपचा इकडं कोण आहे -1. मग या सगळ्याची व्हॅल्यू आली -1. पहिलं इक्वेशन मिळालं. सिमिलरली जे कॉमन काढा. बघा एक्स कॉमन काढलं की 1 जे कॅप. जे कॉमन काढलं की एक्स. त्यानंतर -y आणि +z. ऐका. त्यानंतर -4x. ओके. त्याच्यानंतर 3y. ओके. त्याच्यानंतर -2z. मग तुम्ही 3 इक्वेशन तुम्हाला मिळाली आणि कसं लिहिलंय? युजिंग प्रॉमिस रूल वी गेट. एवढ्या इझिली मिळतंय व्हय? मिळत नाही. सॉल्व्ह करावं लागतंय. म्हणजे 3 इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी क्रॅमर्स रूल भयानक आहे लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो. पहिला डी ची व्हॅल्यू काढायची. ओके. नंतर डीएक्स, नंतर डीवाय आणि नंतर डीझेड आणि मग एक्सचा फॉर्म्युला असतो डीएक्स बाय डी. वायचा फॉर्म्युला असतो dy बाय डी आणि झेडचा फॉर्म्युला असतो dz बाय डी. म्हणजे 3-4 वेळा डिटर्मिनंट. वेळ असेल तर सॉल्व्ह करा. पण मी तुम्हाला सांगतो बघा, ह्याच्या वेगळ्या-वेगळ्या मेथड पण आहेत बरं का, समजून घ्या. पण क्रॅमर रूलच केलेलं उलटं बरं पडेल. ओके. मग हे कळालं तुम्हाला लिनियर कॉम्बिनेशन.
म्हणजे तुम्ही असं लिहिणार की आर बार इक्वल्स टू एक्स ए बार प्लस वाय बी बार. दोनच वेक्टर असतील तर. तिसरा असेल तर झेड सी बार येणार. मग हे लिनियर कॉम्बिनेशन प्रॅक्टिस पाहिजे, अॅक्युरसी पाहिजे. तर लक्षात घ्या इथे दिसतंय मला. कोलिनियर स्टार्टर आपण कोलिनियर केला होता. तिघा आहेत ना, मग पहिल्यांदा तुम्ही ए बी बार काढा. कसा काढणार? बी बार मधून ए बार मायनस काढायचं. आता बी बार म्हणजे हे 2i कॅप. मग मी सांगतो तसं करा बरं का. नीट लक्षात द्या. हे असं डायरेक्ट उत्तर येणार नाही आपल्याला. बी बारची व्हॅल्यू लिहा. 2i कॅप, 3j कॅप, -4k कॅप. ओके. आता ए बारचे लिहा पण चिन्ह बदलून. -1i कॅप. मायनस आहे ना +2j कॅप. -3k कॅप. ओके. -3k कॅप. ओके. -3. आता कळालं का तुम्हाला? मग किती सोपं पडतंय? 2 - 1 1 5 आणि -7 आलं का? 1 5 आणि -7 चुकत नाही हे लक्षात घ्या. एकाखाली एक लिहा. प्रॉब्लेम काही येणार नाहीये. बी बार मधून ए बार मायनस करायचं ना, ए बारचे जे काय आहे त्याची साइन चेंज करा. आता ए बी बार नंतर ए सी बार काढा. कसं काढणार? सी बार मधून ए बार मायनस करा. तेव्हा सी बार अगोदर लिहा. ए बार मायनस करा तुम्हाला व्हॅल्यू मिळेल. तर ह्याच्यातून सगळ्यातून जेव्हा मी -1 कॉमन काढलं, की ए बी बार आला का नाही? मग इथं काय लक्षात आलं, की ए बार आणि ए बार हे स्केलर मल्टिप्लाय आहेत एकमेकांचे. ए हा कॉमन आहे. मग ए हा लिहिलंय तर पॉइंट ए इज कॉमन. हेन्स these points are collinear. कोलिनियर, पॅरलल, लिनियर कॉम्बिनेशन. वेक्टरमध्ये असेच टाइप आहेत हो. कव्हर करूया की आपण. तर नेक्स्ट सो दॅट द वेक्टर्स आर कोप्लेनर. अरे वाह! तुम्हाला सांगतो. हा एकाला ए बार म्हणा, एकाला बी बार म्हणा आणि एकाला सी बार म्हणा. आणि कन्सिडर करा की ए बार इक्वल्स टू एम बी बार प्लस एन सी बार. लिनियर कॉम्बिनेशन सारखंच आहे. मग तुम्हाला तसंच करायचं. ही ए बारची व्हॅल्यू पुट केली या साइडला. एम न मल्टिप्लाय करा. बी बारला एन न मल्टिप्लाय करा. सी बारला आणि कॉमन काढा आय जे के. आणि ह्या आय चा कोएफिशियंटला 4 शी कंपेअर करा. ह्याला 13 शी कंपेअर करा. याला 18 शी कंपेअर करा आणि सॉल्व्ह करा. आता सॉल्विंग वन आता हे 2 चे आहेत बरं का बाळांनो, समजून घ्या. बघा मी याला 2 न मल्टिप्लाय करतो. मग इथं ट्वाइस एम 4n आणि 8 येणार. पुन्हा ॲडिशन करतो. 2 ला 2 काय होणार? कॅन्सल. 4 + 3 7n आणि बरोबर 21. ओके. मग यांची व्हॅल्यू 3 येते. 7 3 जा. मग यांची व्हॅल्यू पुट करा आणि एमची व्हॅल्यू फाइंड आउट करा. इथं क्रॅमर्स रूल वापरायची काही गरज नाहीये. मला हे को-प्लेनरला लिनियर कॉम्बिनेशनच दाखवा. ओके. काय केलं? ए बार इज अ लिनियर कॉम्बिनेशन बी बार हेन्स these vectors आर को-प्लेनर. तुम्हाला सांगू का? 3 वेक्टर दिलेत ना, ही मेथड आहे, पण त्याच्याऐवजी सरळ ट्रिपल प्रॉडक्ट घ्या. ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार घेऊन टाका. ए बारची व्हॅल्यू 4 13 मायनस 18. ओके. 1 -2 3. नंतर 2 3 आणि -4. चला सॉल्व्ह करूया. 4 इंटू ब्रॅकेट 8 -9 -13 इंटू ब्रॅकेट -4 -6. ठीक आहे. -18 इंटू ब्रॅकेट 3 + 4. बघूयात बरोबर येते का? 8 - 9 किती? -1 -1 इंटू 4 -4. हे -10 आणि +130 +130. ओके. 3 आणि 4 7. 18 आणि 7 चा 8 56 आणि 126 -126. तर हे -126 -4 म्हणजे -130. 130 130 0 आलं का 0? मग हे या मेथडनं सॉल्व्ह करा. त्यांनी म्हटलं नाही की या मेथडनं सॉल्व्ह करा. हे किचकट आहे. कोप्लेनर प्रूव्ह करायचं आहे ना, तर लिनियर कॉम्बिनेशन राहू दे. ट्रिपल प्रॉडक्ट घ्या. बरं, आता मी सांगतो. व्हॉल्यूम ऑफ द पॅरालेलोग्राम शोधा. हे असंच व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. इथे व्हॉल्यूम किती आला? 0 म्हणजे ते कोप्लेनर आहेत. व्हॉल्यूम 0 न येता जी व्हॅल्यू येईल ॲक्चुअली तो व्हॉल्यूमच असतो समजून घ्या. समजा तुम्हाला 4 पॉइंट दिलेत. ए, बी, सी आणि डी. तुम्हाला त्यांना कोप्लेनर आहे प्रूव्ह करायचं. मग मला तर इथे 3च पॉइंटची गरज आहे. मग काय करायचं? एक कॉमन ठेवायचा आणि काढायचं ए बी बार, नंतर ए सी बार, नंतर ए डी बार. कसं? बी बार मायनस ए बार, सी बार मायनस ए बार. त्याप्रमाणे इथं मी ए-सी, ए-बी, ए-सी आणि ए-डी लिहायला पाहिजे. इथं डी बार मायनस ए बार. कोप्लॅनर नोट डाउन करून ठेवा. कोप्लेनर, कोलिनियर, पॅरलल. अरे वाह! सेंट्रॉइड. सेंट्रॉइड खूप सोपं आहे. ॲडिशन करून 3 ने डिव्हाईड करायचंय. म्हणजे जो सेंट्रॉइडचा वेक्टर आहे ना, दॅट इक्वल्स टू ए बार ते ट्रायंगलचे जे कोएफिशियंट असतील, सॉरी व्हर्टायसेस असतील, ए बार, बी बार, सी बार अपॉन 3. बघा हा ए बार येणार, हा बी बार येणार, हा सी बार येणार
आणि हे व्हर्टायसेस आहे. मग R इक्वॉल्स टू काय ना माहिती आहे का? 5 प्लस 1 प्लस 1 अपॉन 3. R इक्वॉल्स टू मी लिहितो 5 प्लस 1, 5 प्लस 1 प्लस 1 अपॉन 3. मग 7/3 ही Rची व्हॅल्यू आली ना. तुमच्या लक्षात आलं का सगळ्यांच्या? म्हणजे तुम्हाला काय करायचंय? हे G ने इकडे मल्टिप्लाय केलं. पुन्हा तेच व्हॅल्यू पुट करा. Iच्या कोएफिशियंट कॉमन काढा. Jचे आणि Kचे आणि कंपेअर करा. बघा हे सगळं आता त्यांनी केलं असणार आहे. हे बघा हे पुस्तकात सरळ किचकट दिसतंय लक्षात घ्या. तुम्ही A बार, B बार, C बार लिहा. मग 5 आय कॅप, 1 आय कॅप आणि 1 आय कॅप आणि 1 इथं आय कॅप. त्यातनं आय कॉमन काढलं की 5 प्लस 1 7 येईल. मग तुम्ही त्याला ह्याच्याशी कंपेअर केलं. मग 3 R इक्वॉल्स टू 7 इंटू चा अपॉन करा. जमेल हे? सेंट्रॉइड खूप सोपं आहे रे. ॲडिशन करून 3 न डिव्हाईड करायचा असा टाइप आहे. इथं काय आलंय बघा. ओके, हा माझा फेव्हरेट आहे. तुम्हाला असं एक इक्वेशन दिलं असेल आणि विचारतील फाइंड द रेशो इन व्हिच सी डिव्हाइड्स. सी डिव्हाइड्स म्हणले ना, सी ला एका बाजूला घ्या. मग सी डिव्हाइड्स म्हणलंय, सी ला एका बाजूला घ्या. सेगमेंटचं नाव काय? बीए म्हणलंय. बीए म्हणल्यावर एबी लिहा. मग 5 ए बार तसंच, 3 बी बार तसंच. आणि हे सी एका बाजूला घ्या. इंटू 2 चं अपॉन 2 करा. इंटू 2 चं अपॉन 2 करा. मी हे अपॉन 2च केलंय. मला सांगा प्लस साइन आहे का मायनस साइन आलं मध्ये? मायनस आलं म्हणजे हे एक्सटर्नली डिव्हाईड करतोय. रेशो 5:3. आता तेच जर यांनी बीएच्या ऐवजी एबी म्हणलं असतं, एबी म्हणलं असतं, तर मी 3 बी बार अगोदर घेतलं असतं, -5 ए नंतर आणि खाली 3 - 5 असं आलं असतं बरं का. मग त्यावेळेस रेशो 3:5 आला असता. तर एक काम करूया. फाइंड द रेशो इन व्हिच ए डिव्हाइड्स बीसी म्हणूया आपण. की नाही थांबा 1 मिनिट तसं नको. बी डिव्हाइड्स एसी म्हणूया आपण. मग कुठला बी डिव्हाइड ना बी ला एका बाजूला घ्या. 5 ए मायनस 2 सी आणि तो बी एका बाजूला घ्या. इंटूचं काय करा? अपॉन करा. ठीक आहे. म्हणजे मी 5 ए कॅप मायनस 2 हो 2 सी कॅप. हां, हे 5 - 2 दॅट इक्वल्स टू बी. मला काय विचारलंय? बी डिव्हाइड्स एसी म्हणलंय. मग मला इथं क्रम सीए पाहिजे. सगळ्यांचे साइन चेंज करून टाका. हे इकडे येऊ दे. हे इकडे जाऊ दे. हे इकडे येऊ दे सगळ्यांचे. मग मला सांगा बी डिव्हाइड्स एसी एक्स्टर्नली इन द रेशो 2:5. म्हणजे ज्यानं डिव्हाईड करायचं ते एका बाजूला घ्या. बरं, सेगमेंटचं नाव एसी असेल तर सीए क्रम ठेवा. एबी असेल तर बीए ठेवा. बीए असेल तर एबी ठेवा. मला वाटतंय एवढं पुष्कळ आहे या व्हिडिओसाठी. कोलिनियर कारण टाइप खूप झाले रे. मग हे लवकर कव्हर करा. कोलिनियर, कोप्लेनर, लिनियर कॉम्बिनेशन, सेंट्रॉइड, सेगमेंट डिव्हाईड करतोय. हे सगळे पॉइंट कव्हर करा. ऑल द बेस्ट.